माझं नाव प्रतीक आहे. मी बँकेत मॅनेजर म्हणून काम करत होतो आणि अतिशय गरीब कुटुंबातून आलो होतो. कुणालाच माहीत नव्हतं की मी इथपर्यंत कसा पोहोचलो. एके दिवशी एक म्हातारी बाई खूप वेळपासून पेन्शन घेण्यासाठी बँकेबाहेर उभी होती. पण तिची वेळ येईपर्यंत बँकेचा वेळ संपला आणि सगळे कर्मचारी आपल्या काउंटरवरून निघू लागले. ते पाहून ती म्हातारी रडू लागली. मी तिच्याजवळ गेलो तेव्हा तिला पाहून थक्क झालो, कारण ती माझ्या कॉलेजमधली ओळखीची होती. आज मी भारतामधल्या सर्वात मोठ्या बँकेत चांगल्या पदावर नोकरी करत होतो. एसी असलेल्या खोलीत दिवसभर बसून काम करत होतो आणि सगळे लोक माझा खूप सन्मान करत होते. माझ्या कॉलनीतही माझी खूप इज्जत होती. मी नेहमी स्वच्छ इस्त्री केलेले कपडे घालत असे, पण माझं आयुष्य नेहमी असं नव्हतं. मी खूप कठीण दिवस पाहिले होते, ज्यातून जात जात मी आज या नोकरीपर्यंत आणि यशापर्यंत पोहोचलो होतो. आमच्या बँकेत नेहमी लोकांची मोठी रांग लागलेली असायची. जे म्हातारे लोक पेन्शनवर जगत होते ते आपली पेन्शन घेण्यासाठी रांगेत उभे असायचे. गंमत म्हणजे हे म्हातारे लोक लवकरच बँकेत येऊन रांगेत उभे राहायचे. काही लोकांसोबत त्यांचे नातेवाईक किंवा ओळखीचे लोकही असायचे, जे त्यांच्या जागी रांगेत उभे राहायचे आणि बाकीचे बसून राहायचे. पण बहुतांश लोक स्वतःच जायचे. मी माझ्या कॅबिनमध्ये बसून हे सगळं दृश्य पाहत असे. एक दिवस मी पाहिलं की एक बाई रांगेत एकटीच उभी होती. तिच्या डोक्यावर साडीचा पदर होता, त्यामुळे तिचा चेहरा मला नीट दिसत नव्हता. पण जसं तिची वेळ येणार होती तसंच 5 मिनिट आधीचा बँकेचा वेळ संपला. बँकेतील लोक वेळेबाबत खूप काटेकोर असतात. वेळ संपताच ते आपले संगणक बंद करतात आणि त्यानंतर कुणाचंही काम करत नाहीत. मग कुणी कितीही अडचणीत असो किंवा कितीही लोक बँकेत उरलेले असोत, त्यांना दुसऱ्या दिवशीच यावं लागतं. तेव्हाच त्यांचं काम होतं. पण त्या दिवशी वेळ संपण्याबरोबरच पुढचे 2 दिवस सुट्ट्या होत्या, त्यामुळे 2 दिवस बँक बंद राहणार होती. ती बाई एका माणसाशी काहीतरी बोलत होती, पण तो माणूस तिच्याशी वाद घालू लागला आणि मोठ्या आवाजात बोलू लागला. हा सगळा गोंधळ पाहून मी माझ्या खोलीतून बाहेर आलो आणि विचारलं, काय झालं? एवढा गोंधळ कशासाठी? तेव्हा तो माणूस म्हणाला, सर, वेळ संपला आहे. आता 2 दिवस सुट्टी आहे आणि या आई म्हणतायत की मला तर पेन्शन हवी आहे. माझ्या घरी खायला काहीच नाही. मी काय करू? तुम्हालाच माहीत आहे सर, बँकेची पॉलिसी आहे. मी काय करू शकतो? मी म्हटलं, बरं, तू जा, मी बोलतो त्यांच्याशी. मी त्या म्हाताऱ्या आईंजवळ गेलो, ज्या एका बाजूच्या बाकावर बसून रडत होत्या. मी त्यांच्याजवळ गेलो आणि म्हणालो, पहा आई, बँकेची पॉलिसी असते. तुम्ही थोडं लवकर यायला हवं होतं. त्या म्हणाल्या, बाळा, मी तर लवकरच आले होते. मला काय ठाऊक होतं की हे लोक इतका वेळ लावतील. मी तर इथे गेल्या 1 तासापासून बाकावर बसले आणि यांना चहा प्यायला अर्धा तास लागला. इतक्यात माझं काम झालं असतं. मला त्यांच्या आवाजात काहीतरी ओळखीचं वाटत होतं. मी जेव्हा नीट पाहिलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी लगेच खिशातून 100 रुपये काढून त्यांच्या हातात ठेवले, कारण त्या कोण होत्या हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. म्हणून माझी ही कहाणी पुढे ऐकत राहा. एक काळ असा होता की आमच्याकडे सगळं काही होतं. 3 मजलीचं स्वतःचं घर होतं, आईवडील होते, माझी सुमारे 8 वर्षांची छोटी बहीण होती. आमच्या कुटुंबाचं सगळे कौतुक करत असत. काही लोक आमच्यावर जळत असत, तर काही आमचं कौतुक केल्याशिवाय राहत नसत, कारण आमचं कुटुंबच तसं होतं. माझ्या वडिलांची चांगली नोकरी होती आणि आमच्याकडे एक छोटी गाडीही होती. घरात आनंद होता. कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. सगळे एकमेकांवर प्रेम करायचे. असं वाटायचं की आयुष्यात काहीच कमी नाही आणि हे सगळं असंच वाढत जाईल. पण एक दिवस आमच्या आनंदाला कोणीतरी नजर लावली आणि ती नजर लावणारे दुसरे कोणी नसून माझे चुलतेच होते, जे गावात राहत होते. त्यांच्या घरी खाण्यापुरते पैसे सुद्धा नव्हते. त्यांची घरची परिस्थिती अत्यंत वाईट होती. त्यांनी संपूर्ण आयुष्य ऐशोआरामात आणि उधळपट्टीत घालवलं होतं. ते दारू प्यायचे, पैसे खर्च करायचे. पैशांची कदर त्यांना नव्हती. आणि मग त्यांनी एका बाईशी लग्न केलं आणि त्यांना 4 मुलं झाली. पण त्यांच्या सवयी मात्र कधीच बदलल्या नाहीत. आता मात्र त्यांना वाटू लागलं की त्यांनीही आयुष्यात काहीतरी गंभीरपणे करायला हवं.
पण शिक्षण त्यांनी कधी घेतलंच नव्हतं. काही दिवसांसाठी ते आमच्या घरी राहायला आले होते. आमच्या घरचं राहणीमान पाहून ते फारच प्रभावित झाले आणि म्हणाले, "अरे, तुम्ही तर मोठे ऐशोआरामात जगतात, मजेत असतात. तुमच्या घरी तर सगळ्या सुविधा आहेत आणि आमच्या घरी तर पोटभर जेवणही मिळत नाही." बाबांनी चुलत्यांना सांगितलं, "मी माझ्या आयुष्यात खूप मेहनत केली आहे. मेहनतीनेच मी इतका यशस्वी झालो. यशस्वी होण्यासाठी मेहनत करणं गरजेचं असतं. मी कधी स्वतःच्या आरामाचा विचार केला नाही. नेहमी माझ्या मुलांच्या आणि कुटुंबाच्या सुखाचा विचार केला. आता माझा मुलगाही मोठा झाला आहे. तो सुद्धा माझ्यासारखाच मेहनत करेल." चुलते बाबांचं बोलणं ऐकून गप्प झाले होते, कारण ते स्वतः तसे नव्हते आणि त्यांनी आपल्या मुलांनाही कधी चांगले संस्कार दिले नव्हते. चुलते आमच्या घरी जवळपास 2 आठवडे राहिले होते. आम्ही त्यांना कोणत्याही गोष्टीत अडवलं नव्हतं. त्यांना जिथे मन व्हायचं तिथे ते त्या खोलीत बसायचे. ज्या वस्तूंचा वापर करायचा असेल ती आमची परवानगी न घेता ते वापरायचे. ते बाबांना नेहमीच विचारायचे की तुमच्याकडे पैसे कुठून येतात? तुम्ही पैसे कुठे ठेवतात? घरी ठेवतात की बँकेत? काही साठवणूक केलेली आहे का? अशा प्रकारचे बरेच प्रश्न त्यांनी विचारले आणि बाबांनी आपला भाऊ समजून त्यांना सगळं सांगितलं. मात्र आईला हे अजिबात आवडलं नाही की घरच्या खासगी गोष्टी बाबांनी चुलत्यांना सांगितल्या. आईने बाबांना थांबवत म्हटलं, "तुम्ही या गोष्टी आपल्या भावाला सांगायला नको होत्या. या वैयक्तिक गोष्टी आहेत. प्रत्येकाला सांगायच्या नसतात." पण बाबांना आईचं असं बोलणं अजिबात आवडलं नाही. ते म्हणाले, "अजित माझा लहान भाऊ आहे. माझ्यात आणि त्याच्यात काही गुपित नाही. तू मला माझ्या आईवडिलांपासून दूर केलंस. गाव सोडून मी तुझ्याबरोबर इथे आलो. आता काय माझ्या भावाशीही मी बोलू नको का? तो माझा लहान भाऊ आहे. कमीत कमी त्याच्याशी तरी बोलू दे." पण आईचा सिक्स सेन्स अगदी बरोबर निघाला. बाबांनी आपले सगळे गुपितं चुलत्यांना सांगितले होते. एक दिवस अचानक चुलते आपला सामान पॅक करू लागले आणि म्हणाले की त्यांना कुठेतरी जायचं आहे. बाबांनी विचारलं, "अरे, एवढ्या घाईत कुठे चाललास? अजून काही दिवस इथे राहणार होतास ना? अचानक काय झालं तुला?" "आज तुझ्या पुतणीचा वाढदिवस आहे. साजरा करून मग जा. आज थांब, उद्या निघ." पण चुलते काही थांबण्याच्या मूडमध्ये नव्हते. ते जेव्हापासून आमच्या घरी आले होते तेव्हापासून इथं खूप आनंदात होते. पण आता मात्र ते सतत नकार देत होते की त्यांना इथे राहायचं नाही. त्यांनी बाबांना सांगितलं, "नाही नाही भाऊ, मला आता जावं लागेल. माझ्या घरी खूप काम आहे. मला फार घाई आहे." ते तर अशा घाईघाईत निघून गेले की आम्ही सगळे थक्क झालो. ते आपले बुटंसुद्धा इथेच विसरले. आम्हाला कळेना की एवढी घाई कशाची होती. आम्ही त्याकडे जास्त लक्ष दिलं नाही. वाटलं खरंच त्यांना काही महत्त्वाचं काम असावं. पण 2 आठवडेही झाले नव्हते की एक दिवस काही लोक आमच्या घरी आले आणि म्हणाले, "आम्हाला तुमचं घर बघायचं आहे." आम्ही आश्चर्याने विचारलं, "बघायचं म्हणजे काय? आम्हाला तुमचा अर्थ समजला नाही. आमचं घर तुम्हाला का बघायचं आहे? हे आमचं स्वतःचं घर आहे. काही भाड्याचं नाही. आम्ही भाडं दिलं नाही म्हणून तुम्ही तपासणीसाठी आलात असं नाही. मग आम्ही तुम्हाला अचानक आमच्या घरात शिरायची परवानगी का देऊ?" ते लोक म्हणाले, "हे घर आता तुमचं राहिलं नाही. हे आता आमचं घर झालं आहे. तुमच्या भावाने हे घर आम्हाला विकलं आहे. त्याच्याकडे या घराचे कागद होते जे त्याने आधीच आमच्या नावावर करून घेतले आणि नंतर हे घर आम्हाला विकलं. आम्ही त्याच्याकडून हे घर विकत घेतलं आहे. त्याने आम्हाला हेही सांगितलं आहे की इथे काही लोकांचा ताबा आहे, पण आम्ही त्यांना आमच्या पद्धतीने बाहेर काढू. आम्ही काही साधे लोक नाही. तुम्हा दोघा भावांमधलं जे काही प्रॉपर्टीचं प्रकरण आहे ते आम्हाला माहीत नाही. पण आता हे घर आमचं आहे आणि आम्ही तुम्हाला 2 आठवड्यांचा वेळ देतो. तुम्ही इथून निघा, नाहीतर आम्ही पोलिसांना बोलावून तुम्हाला घराबाहेर काढू." त्यांचं बोलणं ऐकून आम्ही सगळे थक्क झालो. सर्वप्रथम आम्ही घरात पाहिलं. जिथे आमच्या घराचे कागद ठेवले होते ती फाईलच गायब होती. चुलत्यांनी ती फाईल तिथून उचलली होती
आणि घर आधीच आपल्या नावावर करून मग विकून टाकलं होतं. म्हणजेच चुलत्यांनी आमच्या घरातूनच आमच्या घराचे कागद चोरले होते आणि आमच्याच विश्वासाला धोका दिला होता. त्या काळी लाच देऊन सगळी कामं सहज होत असत आणि हे कामही तसंच झालं होतं. त्यांनी आमचं घर विकलं होतं. बाबांना जेव्हा खात्री पटली की त्यांच्या भावानेच त्यांना फसवलं आहे, तेव्हा त्यांच्यापेक्षा जास्त दुःखी आणि हताश कोणीच नव्हतं. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य मेहनत करून हे घर उभारलं होतं. आपल्या कमाईतून एक एक पैसा साठवून प्रत्येक गोष्ट केली होती. पण आज ते सगळं एका फसवणुकीत हरवलं होतं. आणि फसवणूकही परक्यांनी नाही तर आपल्या सख्या भावानेच केली होती. आम्ही वकिलांशी बोललो तर ते म्हणाले, घराचे मूळ कागद ज्याच्याकडे जातील तो त्यात फेरफार करून काहीही करू शकतो. ही चूक तुमचीच आहे. तुम्ही घराचे कागद नीट सांभाळायला हवे होते. आम्ही कधीच चुलत्यांवर लक्ष ठेवलं नव्हतं. आम्हाला कल्पनाही नव्हती की ते आमच्या घरी पाहुणे बनून येतील आणि इतका मोठा विश्वासघात करतील. आम्हाला कळलंही नाही की ते इथे राहून काय करत होते आणि त्यांच्या मनात काय सुरू होतं. त्यांनी आमचे कागद चोरले होते आणि आईचे सोन्याचे दागिनेही घरातून गायब होते. म्हणजे ते सोनंही घेऊन पळून गेले होते. म्हणूनच त्यांना इतकी घाई होती आणि त्यांनी एवढ्या घाईघाईत घर सोडलं होतं की त्यांची चोरी उघड होऊ नये. बाबांनी हे ऐकून काही वेळ शांत राहिले. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी हळू आवाजात म्हटलं, मी जाऊन अजितशी बोलतो. आई लगेच म्हणाली, त्याने हे सगळं करून टाकलं तेव्हा त्याला लाज वाटली नाही. आता तुम्ही जाऊन काय बोलणार? तुमच्या बोलण्याने तो आपल्याला परत घर देणार आहे का? मी तर तुला आधीच सांगितलं होतं की त्या निकमाऊ भावावर विश्वास ठेवू नकोस. तो स्वतः हरामखोर होता आणि तुझं यश तुझ्या आनंदालाही गिळून गेला. तुला तर त्याला घरात पायही ठेवू द्यायला नको होतं. पण आता बघ किती मोठं नुकसान झालंय. आईचा आवाज थरथरत होता. तिच्या चेहऱ्यावर दुःखाची खोल रेष उमटली होती. पण बाबा काही बोलू शकले नाही. त्यांनी आपला चेहरा दोन्ही हातात दडवला होता. जणू ते स्वतःलाच दोष देत होते की हा सगळा त्यांच्या विश्वासाच्या चुकीचा परिणाम आहे. त्या दिवसानंतर आईबाबांमध्ये सतत वाद व्हायला लागले. दोघांच्याही मनात दुःख होतं, पण त्यांच्या बोलण्यातून एकमेकांना जखमा होत होत्या. बाबा म्हणाले, हो, मी चूक केली, पण तुझ्या सांगण्यावरून मी माझ्या भावाला घरातून हाकलून दिलं असतं का? तर आई म्हणाली, हो, हाकलून द्यायला हवं होतं. त्यांनीच माणसाला, कारण त्याचे विचार चांगले नव्हते. त्याला स्वतःच्या भावाचं आयुष्य उद्ध्वस्त करताना लाज वाटली नाही. तो सुरुवातीपासूनच लोभी माणूस आहे. म्हणूनच स्वतःच्या आयुष्यात तो काही करू शकला नाही. त्या दोघांमध्ये बोलणारा कोणीच नव्हता. मी आणि माझी बहीण एका कोपऱ्यात शांत बसून रडत होतो आणि त्यांचा वाद पाहत होतो. आमच्या डोळ्यांसमोर तेच घर होतं ज्यात आम्ही हसत खेळत जगायचो. पण आता ते घर रणांगण बनलं होतं. शेवटी आम्हाला ते घर सोडावं लागलं. बाबांनी आयुष्यभर मेहनत करून बांधलेलं ते आपलं घर, ते घर सोडणं त्यांच्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक क्षण होता. ते दिवसेंदिवस अशक्त होत गेले. खोलीकडे शेवटचा कटाक्ष टाकत उभे राहायचे, दाराला हात लावायचे, अंगणाच्या भिंतीकडे पाहायचे आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत राहायचे. ते म्हणायचे, हेच ते घर आहे जिथे मी तुमच्यासाठी स्वप्न पाहिली होती. पण आता ती सगळी स्वप्न तुटली आहेत. आईच्या चेहऱ्यावर शांत वेदना होती. ती बाबांसमोर स्वतःला मजबूत दाखवायचा प्रयत्न करायची, पण जेव्हा ती खोलीत एकटी असायची तेव्हा अश्रूंमध्ये बुडायची. बाबांनी या कठीण काळातून जाताना स्वतःला सावरलं होतं, पण त्यांची तब्येत खालावली होती. सुरुवातीला त्यांना छातीत वेदना झाल्या. आम्ही त्यांना रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना हलका हार्ट अटॅक आला आहे. काही दिवस विश्रांती घेतली तर बरे होतील. आम्ही त्यांना घरी आणलं, पण ते पूर्वीसारखे राहिले नाहीत. ते सतत शांत बसायचे, कुणाशी बोलायचे नाहीत. रात्री झोप लागत नव्हती. सकाळी जेवायला नकार द्यायचे. आई म्हणायची, थोडं खा ना, पण ते म्हणायचे, माझं काहीही खायचं मन नाही, मला झोप येत नाही. एका रात्री आम्ही सगळे झोपले असताना बाबांचा श्वास अचानक वेगाने चालू लागला. आई ओरडली, बघ बाळा, तुझ्या बाबांना काय होतंय?
आम्ही धावत त्यांच्या जवळ गेलो. त्यांचा चेहरा पांढराफटक झाला होता. आम्ही लगेच त्यांना रुग्णालयात नेलं, पण यावेळी ते परतले नाहीत. त्यांच्या हृदयाने साथ सोडली होती. स्वतःच्या भावाकडून झालेल्या विश्वासघाताचं ओझं त्यांचं मन सहन करू शकलं नाही. तो धक्का त्यांच्या आत खोलवर बसला आणि त्याच दुःखात त्यांनी प्राण सोडले. आम्ही आपलं घर आधीच सोडलेलं होतं. आता आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो. संकटाचे दिवस चालले होते आणि आता बाबा देखील आम्हाला कायमचं सोडून गेले होते. असं वाटत होतं की चारही बाजूंनी आमच्यावर दुःखाचे डोंगर कोसळले आहेत. बाबांचा मृतदेह घरात ठेवलेला होता. आम्ही सगळे त्यांना पाहून कोसळलो होतो. आईची अवस्था तर फारच वाईट होती. ती वारंवार रडत म्हणत होती, जर मी तुला यापासून सावध राहायला सांगितलं असतं आणि तू ऐकलं असतंस तर आज आपण इतके उद्ध्वस्त झालो नसतो. आता घरही गेलं, गाडीही विकावी लागली आणि बाबा पण गेले. मीच बाबांचं अंतिम संस्कार केलं होतं. त्या क्षणी असं वाटलं जणू माझं सगळं काही संपलं आहे. आता संकट इतकं वाढलं होतं की माझी नोकरीही लागलेली नव्हती, कारण मी अजून शिकत होतो. मी तर हायस्कूल देखील पूर्ण केलं नव्हतं. आम्ही गाडी विकली आणि थोडं कर्ज फेडून घेतलं. पण आयुष्य एका क्षणातच उलटलं. एका वेळेस घर गेलं, गाडी गेली आणि बाबासुद्धा गेले. आई आजारी पडली. आता आमच्याकडे आनंद नावाची गोष्टच उरली नव्हती. मी माझ्या शाळेत गेलो आणि माझी एक शिक्षिका होती, सुरेखा पाटील. ही त्यांना सगळं सांगितलं की आता मी पुन्हा शिकायला येणार नाही, कारण माझ्यासोबत जे काही घडलं ते मी त्यांना सांगितलं आणि असंही सांगितलं की आता मला माझ्या घरच्यांना सांभाळायचं आहे. सुरेखा मॅडम म्हणाल्या, तू इंटरपर्यंत तरी पेपर देऊन टाक, नाहीतर पुढे काही करू शकणार नाहीस. आयुष्यात कधीही शिकलेलं कामी येतं. माणूस शिकला की पुढे जगू शकतो आणि तुला अडचण येत असेल तर मी मदत करेन. तुझं इंटर मी पूर्ण करून घेईल. सुरेखा मॅडम माझी खूप काळजी घ्यायच्या. मी म्हणालो, मॅडम, माझ्यासाठी पुढे शिकणं फार कठीण होईल, कारण मी घराचा खर्च कसा चालवू. त्या म्हणाल्या, मी तुला काही पैसे देते, पण तू पेपर नक्की दे रे बाळा. तुझं आयुष्य सावरून जाईल, तुझं भविष्य उज्ज्वल होईल. हे शिक्षणच पुढे तुझ्या कामी येईल. मी तुझ्या भल्यासाठीच सांगते. मी त्यांचं म्हणणं मान्य केलं. त्यांनी मला 20 दिवसांचा खर्च दिला. जेवढे दिवस माझे पेपर होते मी ते पैसे घेतले आणि घरी आलो. पण माझ्या मनाची आणि मेंदूची अवस्था फक्त मला माहीत होती. मला ठाऊक होतं की मी पेपर देईन, पण इंटर पास होऊन मी पुढे काय करू शकतो. म्हणून ठरवलं की यानंतर मी मेहनत मजुरी करीन, घरचा खर्च चालवीन, आई आणि बहिणीची काळजी घेईन. आई तर आजारीच असायची आणि बहीण अजून लहान होती. माझ्यावर परिस्थितीचा फार मोठा डोंगर कोसळला होता. आई म्हणाली, आता तू स्वतःसाठी एखादी नोकरी शोधलीस तर बरं होईल, कारण आता तूच आमचा एकमेव आधार आहेस. तुलाच सगळं करायचं आहे, सगळं पाहायचं आहे. तुझ्याशिवाय आमचं कोणी नाही. आम्हाला तुझ्याकडून खूप आशा आहेत रे बाळा. मी आईला धीर दिला आणि म्हणालो, आई, तू काळजी करू नको. मी पूर्ण प्रयत्न करीन सगळं काही पुन्हा नीट करण्याचा. कधी कधी मला हे सगळं खूप विचित्र वाटायचं. काही महिन्यांपूर्वीपर्यंत मी माझं आयुष्य आनंदात जगत होतो. बाबांनी माझ्या खिशात नेहमी पैसे ठेवलेले असायचे. मला कधीही पैशांची कमी भासलीच नाही. आम्ही सगळे खूप आनंदी होतो आणि आता ही एवढी मोठी संकट मी कशी सहन करणार. मी तर कधी गरिबी आणि तंगीत राहिलोच नव्हतो. माझ्या शाळेचा निकाल आला होता. मी पास तर झालो होतो, पण मनात एक हुरहुर उठत होती. कारण जर परिस्थिती इतकी वाईट झाली नसती, जर बाबांचा मृत्यू झाला नसता, घर उद्ध्वस्त झालं नसतं आणि माझ्या मनावर एवढा ताण आला नसता, तर मी नक्कीच टॉपर झालो असतो. लहानपणापासून मी अभ्यासात चांगला होतो आणि शिक्षकांनाही माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या. पण आयुष्याच्या धक्क्यांनी माझं लक्ष अभ्यासापासून दूर केलं. निकालाच्या दिवशी जेव्हा मी माझी मार्कशीट पाहिली, तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर बाबांचा चेहरा फिरत होता. ते नेहमी म्हणायचे, माझा मुलगा ऑफिसर बनेल. त्या दिवशी त्यांचं स्वप्न माझ्या मनाला टोचत होतं. मी शांतपणे घरी परतलो. आईच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसत होतं. ती म्हणाली, बाळा, तू पास झाला आहेस
ही खूप चांगली गोष्ट आहे. पण मला ठाऊक होतं की तिच्या मनातही एकच इच्छा होती, तीच जी बाबांच्या मनात होती. दुसऱ्या दिवशी मी शाळेत गेलो आणि माझ्या शिक्षिका सुरेखा मॅडमला भेटलो. त्या ज्यांनी हायस्कूलच्या काळात माझं मनोबल वाढवलं होतं आणि मला शिकवण्यासाठी हिंमत दिली होती. मी त्यांच्यासमोर बसलो आणि हळू आवाजात म्हणालो, आता मी पुढे शिकू शकणार नाही. घराचा खर्च उचलायचा आहे आणि आईची तब्येतही ठीक नाही. त्यांच्या डोळ्यात आश्चर्य होतं. त्या म्हणाल्या, तुझ्यासारखा मुलगा जर हार मानला तर बाकीच्यांचं काय होईल? तू खूप हुशार आहेस, हिम्मतवान आहेस. तू हायस्कूल इतक्या धैर्याने पूर्ण केलंस, इंटरही नक्की पूर्ण करशील. मी त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणालो, मॅडम, तुम्ही माझी जी मदत केली त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे आणि तुम्ही मला जे पैसे दिलेत ते मी शक्य तितक्या लवकर परत देईन. त्या माझं बोलणं ऐकून हसल्या आणि म्हणाल्या, मी ते पैसे परत घेणार नाही रे बाळा. मी माझे पैसे चुकीच्या ठिकाणी नाही तर एका चांगल्या माणसाच्या मेहनतीवर गुंतवलेत. मी थोडा चकित झालो आणि विचारलं, मॅडम, तुम्ही असं का म्हणताय? त्या हसत म्हणाल्या, हो, मी अगदी खरं सांगते. तुला नोकरी लागली आहे. त्यांनी सांगितलं, शाळा सरकारी आहे, पण तुला तिथे खाजगी पद्धतीने ठेवणार आहेत. तुला कॅन्टीनमध्ये काम करावं लागेल. त्यांच्या बोलण्यानं माझ्या मनाला एक वेदना झाली. मी म्हणालो, जर मी या शाळेत आलो पण शिकण्यासाठी नाही, काम करण्यासाठी, तर मला खूप वाईट वाटेल. सुरेखा मॅडम हसून म्हणाल्या, अरे, तुला कोणी सांगितलं की तू फक्त कामच करशील? तू प्रायव्हेट शिक्षण घेऊ शकतोस. मी तुला पुढे शिकण्यासाठी पुस्तकं आणून देईन आणि माझ्या मोकळ्या वेळेत तुला मी शिकवेन. त्यांचं बोलणं ऐकून माझं मन आनंदाने भरून आलं. त्यांच्यासारखी स्त्री मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिली नव्हती. त्या माझी सगळ्या प्रकारे मदत करत होत्या. माझ्या मनातून नेहमी त्यांच्यासाठी शुभेच्छा आणि प्रार्थना निघायच्या. असं वाटायचं जणू अंधारलेल्या रस्त्यावर अचानक एखादा दिवा पेटला आहे. काही दिवसांनी माझी कॅन्टीनमध्ये नोकरी लागली. काम खूप सोपं होतं. सकाळी लवकर यायचं, साफसफाई करायची, चहा बिस्किटं ठेवायचे आणि दुपारी मुलांना जेवण द्यायचं. संध्याकाळपर्यंत माझं काम संपायचं आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे जेवण उरलं तर मला ते घरी नेण्याची परवानगी देखील होती. त्यामुळे आमचं घरही चालायला लागलं आणि आई बहिणीला खाण्यापिण्याची अडचण राहिली नाही. दुपारी जेव्हा सुरेखा मॅडमचा फ्री पिरियड असायचा तेव्हा त्या आराम करण्याऐवजी मला शिकवायच्या. कधी कधी मी म्हणायचो, मॅडम, तुम्ही थकल्या असाल, थोडा आराम करा. तुम्ही माझ्यासाठी आधीच खूप काही करत आहात. पण त्या हसत म्हणायच्या, नाही, तुला शिकवण्यात मला खूप समाधान मिळतं आणि तुझी मदत करण्यात मला खूप शांतता मिळते. त्यांनी माझ्यासाठी कोर्सचंही व्यवस्थापन केलं होतं आणि सांगितलं होतं की अभ्यासात मेहनत तुलाच घ्यायची आहे. जर मी माझा आराम सोडून तुझ्यासाठी वेळ देत आहे तर तुलाही तुझा वेळ अभ्यासासाठी द्यावा लागेल. त्या माझ्यासाठी फक्त शिक्षिका नव्हत्या तर आईसारखं प्रेम देणारी व्यक्ती बनल्या होत्या. त्यांच्याविषयी मला फारसं माहीत नव्हतं. फक्त एवढंच माहीत होतं की त्या एकट्याच राहतात. एक दिवस मी दुसऱ्या शिक्षकाला विचारलं तर कळलं की त्यांचं लग्न झालं होतं. पण त्यांच्या नवऱ्यासोबत त्यांचं जमत नव्हतं आणि लग्नाच्या वर्षभरातच त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्या एकट्याच राहू लागल्या आणि सारा वेळ शाळा आणि मुलांच्या सेवेत घालवू लागल्या. त्या इच्छित असत्या तर दुसरं लग्न करून आपलं आयुष्य सुखात घालवू शकल्या असत्या. पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांचं म्हणणं होतं की आता त्यांना लग्न करायचं नाही. त्यांना आपलं आयुष्य दुसऱ्यांसाठी अर्पण करायचं आहे. हे ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं की इतक्या चांगल्या माणसाबरोबरही आयुष्याने न्याय केला नाही. पण मनात खात्री बसली की त्या एक प्रामाणिक आणि चांगल्या स्त्रिया आहेत. कारण त्या माझ्यासारख्या एका असहाय्य मुलाची मदत काहीही अपेक्षा न ठेवता करत होत्या. काळ असाच पुढे सरकत होता. अभ्यासाबरोबर मी कॅन्टीनमध्येही काम करत होतो. मला पैसेही मिळायचे आणि खायला प्यायलाही मिळायचं. घरची व्यवस्था कशी तरी चालू लागली होती. पण आईची तब्येत आता दिवसेंदिवस बिघडत चालली होती. कारण त्यांच्या मनावर बाबांच्या जाण्याचं दुःख इतकं घट्ट बसलं होतं
की त्या कधीच पूर्ण बऱ्या होऊ शकल्या नाहीत. जेव्हा मी इंटरची परीक्षा दिली आणि चांगल्या गुणांनी पास झालो, तेव्हा आई खूप आनंदी झाली होती. पण आनंदाचे ते काही दिवस उलटताच आईही कायमची या जगातून निघून गेली. माझं जग उद्ध्वस्त झालं. आधी वडील गेले आणि आता आईही गेली. माझ्याकडे आता फक्त माझी बहीण उरली होती, जी आता मोठी होत चालली होती. अनेक दिवस मी खूप खचून गेलो होतो. कॅन्टीनमध्ये काम करतानाही मन फार उदास असायचं. पण सुरेखा मॅडमनी मला आधार दिला. त्या माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या, "प्रतीक, तुला हार मानायची नाही. आयुष्य अजून संपलेलं नाही. जरी तुझे आईवडील या जगात नसले, तरी तू जिवंत आहेस. त्यांचे स्वप्न अजून जिवंत आहेत आणि ती स्वप्न तुलाच पूर्ण करायची आहेत. तू ती पूर्ण केलीस तर त्यांच्या आत्म्याला किती समाधान मिळेल, हे तुला ठाऊक आहे." मी हळू आवाजात म्हणालो, "मॅडम, मी शिकून काय करणार? जे माझे स्वतःचे होते, तेच माझ्याबरोबर नाहीत. मला असं वाटतंय की माझं सगळं काही संपत चाललं आहे." त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, "एक दिवस तुझं हे शिक्षण इतरांच्या खूप उपयोगाचं ठरणार आहे. जर तू स्वतःचं भलं करू शकत नाहीस, तर किमान इतरांच्या कामी तरी ये." त्यांच्या त्या शब्दांनी मला धीर मिळाला आणि मी त्यांचा सल्ला मान्य केला. मी BA मध्ये प्रवेश घेतला. आता माझ्या आयुष्याचा एकच उद्देश होता, माझ्या बहिणीला चांगलं आयुष्य देणं. मी BA प्रायव्हेट करत होतो. दिवसा कॅन्टीनमध्ये काम, वाचन आणि रात्रीच्या शाळेच्या आतच झोप. कधी बाहेर कुठेतरी आसरा मिळायचा. माझ्या शिक्षणाचा सर्व खर्च सुरेखा मॅडमच करत होत्या. मी त्यांचा फार ऋणी होतो. काळ पुढे सरकत गेला आणि मी BA पूर्ण केलं. आता माझी बहीण कॉलेजला जायच्या वयाची झाली होती. मला तिची नेहमी काळजी वाटायची की ती एकटी राहू नये. म्हणून मी तिला माझ्या मावशीकडे पाठवलं. मावशीच्या 3 मुली होत्या आणि त्या खूप चांगल्या आणि सुसंस्कृत होत्या. मावशी आमच्यावर फार प्रेम करायची. तिनं माझ्या बहिणीची खूप काळजी घेतली. तिच्यावर तिनं आपल्या मुलींसारखंच प्रेम केलं. तिथे माझी बहीण तिच्या चुलत बहिणींसोबत आनंदात राहू लागली आणि मी तिच्या काळजीतून थोडा मोकळा झालो. मावशीचं घरही फार दूर नव्हतं, फक्त दुसऱ्या कॉलनीमध्येच, त्याच शहरात. मी आठवड्यातून 2दा तिची भेट घ्यायला जायचो. तिच्याशी बोलायचो, तिच्या इच्छा जाणून घ्यायचो. काही हवं असेल तर आणून द्यायचो. थोडे पैसेही देत होतो. माझ्या बहिणीला भेटून मला नेहमी समाधान मिळायचं आणि तिला आनंदात पाहून छान वाटायचं. कारण मावशीने मला दिलेला विश्वास अजूनही माझ्या मनात होता. त्या म्हणाल्या होत्या, "प्रतीक बेटा, तू जयाची काळजी करू नकोस. आम्ही तिचं खूप छान बघतो. ती इथे आनंदात आहे आणि अभ्यासातही चांगली आहे." माझं आयुष्य आता साधं पण व्यवस्थित चालू लागलं होतं. दिवस मेहनतीत जात आणि रात्री प्रार्थना करत. कधीकधी शाळेच्या रिकाम्या वर्गात बसून मी आईवडिलांना आठवायचो आणि डोळ्यात पाणी यायचं. पण मग स्वतःलाच समजवायचो की मी त्यांच्या आशांचा एकमेव वारस आहे. त्यांची स्वप्न मला पूर्ण करायची आहेत. मला पडायची परवानगी नाही, कारण मला ठाऊक होतं, मी थांबलो तर सगळं संपेल. आणि म्हणून मी स्वतःशी वचन दिलं होतं, आता मी कधीच थांबणार नाही. आता माझं पुढचं पाऊल MA करण्याचं होतं, जे थोडं कठीणही होतं. पण मॅडम म्हणाल्या होत्या की हे तुला प्रायव्हेट नाही तर रेग्युलर करावं लागेल. तेव्हाच तुला त्याचा खराखुरा फायदा होईल. नेहमीप्रमाणे यावेळीही त्या माझ्यासोबत होत्या. मी त्यांचं बोलणं ऐकलं आणि हळू आवाजात म्हणालो, "मॅडम, त्याची फी तर खूप जास्त आहे आणि माझं असं आहे की मी अजूनही काम करून फक्त घर आणि बहिणीचा खर्चच चालवत आहे. मग रेग्युलर अभ्यास कसा करू?" त्यांनी माझ्याकडे प्रेमाने पाहिलं आणि म्हणाल्या, "काळजी करू नको. मी तुझ्यासाठी काही ना काही उपाय नक्की काढीन. तिला फक्त अभ्यास करायचा आहे. बाकी सगळं माझ्यावर सोडून दे." मग त्यांनी शाळेतील लोकांशी बोलून मला कॅन्टीनमधून काढून लहान मुलांना शिकवण्याचं काम मिळवून दिलं. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती. त्यांनी माझी इतकी वर्ष सातत्याने मदत केली होती की कधीकधी मला आश्चर्य वाटायचं की त्या मला खरंच आपल्या मुलासारखं मानतात. त्यांनी कधी मदतीतून माघार घेतली नाही, ना कधी थकल्या. त्यांच्या या प्रेमळ स्वभावामुळे माझं प्रत्येक पाऊल सोपं होत गेलं.
मला शाळेत मुलांना शिकवण्याची नोकरी लागली. त्यामुळे मला पगारही जास्त मिळू लागला आणि इज्जतही वाढली. मी पहिल्यांदाच मनापासून समाधान जाणवलं की माझ्या मेहनतीचं फळ मला मिळू लागलं आहे. मी रेग्युलर प्रवेश घेतला आणि विद्यापीठात शिकायला सुरुवात केली. BA मध्ये माझे चांगले गुण आले होते, म्हणून मला विद्यापीठाकडून थोडी फीमध्ये सूट मिळाली. हा माझ्यासाठी मोठा फायदा होता. मी ही संधी वाया जाऊ दिली नाही. मी सकाळी विद्यापीठात जायचो आणि संध्याकाळी शाळेत मुलांना शिकवायला यायचो. माझा दिवस खूप व्यस्त जायचा, पण या व्यस्ततेतही मला मनात शांतता वाटायची की मला सुरेखा मॅडमसारखी दयाळू आणि चांगली शिक्षिका लाभली आहे. नाहीतर मी कदाचित आयुष्यात कुठे हरवून गेलो असतो. माझे MAच्या क्लासेस चांगले चालू होते आणि मी पूर्ण लक्ष देऊन अभ्यास करत होतो. पण माझा MAचा निकाल लागण्याआधीच एक दिवस अचानक बातमी मिळाली की सुरेखा मॅडम रिटायर झाल्या आहेत. हे ऐकून मी थक्क झालो. मला तर धक्का बसला, कारण त्यांच्या निवृत्तीला अजून बरीच वर्ष बाकी होती. मी शाळेत जाऊन विचारलं तर सगळ्यांनी सांगितलं की त्या स्वतः आल्या आणि राजीनामा देऊन गेल्या आणि त्यानंतर कुणालाही माहीत नाही त्या कुठे गेल्या. मला त्यांच्या घराचा पत्ता माहीत होता, म्हणून मी धावत तिथे गेलो. मी त्यांच्या दारावर टकटक केली, पण आतून काहीच उत्तर आलं नाही. दाराला कुलूप लागलेलं होतं. मी शेजाऱ्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं, बाळा, त्या इथून गेल्या. कुठे गेल्या हे आम्हालाही माहीत नाही. त्या कुणालाही काहीही न सांगता निघून गेल्या. आम्ही त्यांना फक्त येताना जाताना पाहिलं. त्या नेहमी एकट्याच राहायच्या आणि त्या दिवशीही एकट्याच आपला सामान घेऊन गेल्या आणि परत कधी आल्या नाहीत. हे ऐकून मी आतून हलका झालो होतो. माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी कुठेही मॅडमला शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा काहीही अतापता लागला नाही. त्या फक्त माझ्या शिक्षक नव्हत्या, त्या माझा आदर्श, माझ्या आईची जागा होत्या. त्यांच्याशिवाय माझं मन रिकामं झालं होतं. मी अनेक दिवस त्यांना शोधत राहिलो. मी त्यांच्या जुन्या नंबरवर कॉल केले, पण तो नंबरही आता बंद झाला होता. मी त्यांच्या ओळखीच्या लोकांकडूनही शोध घेतला, पण त्यांच्याबद्दल काहीही माहिती मिळाली नाही. असं वाटत होतं की त्या हवेत कुठेतरी हरवल्या आहेत. मला समजत नव्हतं की हे सगळं अचानक कसं घडलं. कालच त्या माझ्यासोबत होत्या, माझा उत्साह वाढवायच्या, मला मदत करायच्या, शिकवत होत्या आणि आज अचानक त्या गायब झाल्या. माझं जग पुन्हा एकदा उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटत होतं. मला असं वाटायचं की त्यांच्याशिवाय मी MA कधीही चांगल्या गुणांनी पास होऊ शकणार नाही. मी रात्री अनेकदा त्यांना आठवण करून रडायचो. माझ्या पुस्तकांवर त्यांचे शब्द ऐकू येत होते. त्यांच्या आठवणी सतत डोळ्यांसमोर येत होत्या. मन करत होते की लगेचच जाऊन त्यांना भेटावं, पण माहिती नाही त्या कुठे गेल्या होत्या. त्या नेहमी म्हणायच्या, बाळा, तू हिंमत सोडू नको. ही शिकवण एक दिवस तुला खूप कामी येईल. त्यांच्या जाण्यानंतर माझं मन वारंवार हार मानायचं होतं. पण मग मी स्वतःला सांगितलं की हीच खरी परीक्षा आहे. जर मी आता खचून गेलो तर त्यांनी केलेली मेहनत वाया जाईल. मी स्वतःला सांभाळलं आणि ठरवलं की अजून खूप मेहनत करायची, जेणेकरून त्यांच्या माझ्यासाठी केलेल्या स्वप्नांना मी पूर्ण करू शकेन. त्या स्वतःजवळ असो की नाही, त्यांनी दिलेला आशीर्वाद आणि हिंमत माझ्यासोबत होती. पण कधीकधी मनात भीती येत असे की कदाचित त्या कुठल्या तरी संकटात आहेत का? त्यांच्यासोबत काही वाईट घडलं का? कोणी त्यांना हानी पोचवली का? जर तसे नसतं तर त्या अचानक गायब का झाल्या? शाळेतील लोकांनी सांगितलं की त्या स्वतः राजीनामा देण्यासाठी आल्या होत्या आणि पूर्ण ठीक होत्या. त्यांना कुठलीही अडचण नव्हती. मला फक्त आता रोज प्रार्थना करायची होती की त्या जिथेही असतील त्या सुरक्षित असोत, आनंदी असोत आणि पूर्ण ठीक असोत. मी त्यांच्या शिकवलेल्या प्रत्येक गोष्टी लक्षात ठेवून मेहनत करत होतो आणि मनात म्हणायचो, सुरेखा मॅडम, आपण जिथेही असाल, पाहत आहात ना की तुमचा मुलगा तुमचं मार्गदर्शन आठवत काम करत आहे. आणि हळूहळू वेळ जात होता. मी त्यांचं स्वप्न पूर्ण केलं. मी माझं शिक्षण पूर्ण केलं आणि माझ्या बहिणीचं लग्न देखील केलं. तिच्या लग्नाची सोय चांगल्या कुटुंबात केली. मावशीने देखील मला खूप सहकार्य केलं. ज्याच्याबरोबर माझ्या बहिणीचं लग्न झालं, तो मुलगा तिला आवडायचा आणि माझ्यासाठी माझ्या बहिणीच्या आनंदापेक्षा मोठं काही नव्हतं. मुलगा चांगला, शिक्षित
आणि चांगली नोकरी करणारा होता. म्हणून मी तिचं लग्न तिथेच केलं आणि माझ्या बहिणीचं घर स्थिर केलं. आता माझ्या बहिणीची काळजी संपली होती. तिच्याकडे काही अडचण नव्हती. ती तिच्या आवडत्या मुलांसोबत आनंदी होती. तर मला अजून काय हवे होते? मावशी म्हणायची, बाळा, आता तुलाही लग्न करायला हवे. मी तुझ्यासाठी एक चांगला लग्नाचा प्रस्ताव शोधते. साधी घरगुती मुलगी तुझ्यासाठी योग्य राहील, जी तुझं घर आणि तुला नीट समजू शकेल. पण मी त्यावेळी मावशीला सांगितलं की मी अजून लग्न करू शकत नाही. मला आधी स्वतःला स्थिर करावं लागेल. माझ्या बोलण्यावर ती शांत झाली. पण मी तिला म्हणालो, तुम्ही माझ्या आईसारखे आहात. तुम्ही माझी आणि माझ्या बहिणीची नेहमी काळजी घेतली. मी तुमचा खूप आभारी आहे. शेवटी आमच्या नातेवाईकांमध्ये हीच एकच नातेवाईक होती जी आमची काळजी घेत होती. इतरांना आमची काहीही पर्वा नव्हती. तिने आमचा खूप साथ दिला. लोक म्हणतात, आईसारखी ममता वेगळी असते. आता मी पूर्णपणे एकटा होतो. रिकामी खोली, रिकामं घर आणि ती शांतता जी मनाला चिरते. पण जीवनाने मला उभं राहण्याची संधी दिली. माझ्या मेहनतीला यश मिळालं. माझ्या नशिबाने ओळखलं की हा प्रतीकच आहे, जो कधी स्कूलच्या कॅन्टीनमध्ये भांडी धुत होता, फ्री वेळेत स्वतःला शिकवत होता आणि ज्याच्याकडे कालपर्यंत स्वतःचे बूट खरेदी करण्यासाठीही पैसे नव्हते. आता मला बँकेत नोकरी लागली. मी तिथे माझ्या मेहनतीने आणि प्रामाणिकपणाने सगळ्यांचे मन जिंकले. लवकरच मला पदोन्नती मिळाली आणि मी उंचपदी पोहोचलो. माझा पगार आता लाखोंमध्ये होता. शहरातील चांगल्या भागात माझं घर होतं, जिथून थंड हवा येत असे. माझ्याकडे स्वतःची गाडी होती, जी सकाळी मला ऑफिसला नेत असे आणि संध्याकाळी परत आणत असे. एसी असलेल्या खोलीत बसून मी काम करायचो आणि जेव्हा मी स्वतःला आरशात पाहायचो, तेव्हा मला तोच प्रतीक आठवायचा, जो घामात बुडून स्कूलच्या कॅन्टीनमध्ये जेवण गरम करत होता. माझ्याकडे सर्व काही होतं, पण मनाच्या आत 3 लोकांसाठी रिकामी जागा कायम होती. एक माझ्या वडिलांसाठी, जे माझं यश पाहण्यापूर्वीच या जगातून गेले होते. एक माझ्या आईसाठी, जिने वडिलांच्या दुःखात स्वतःला हरवलं होतं. आणि तिसरी सुरेखा मॅडम, जिने माझ्या जीवनाची पायाभरणी केली. या तीनहींच्या आठवणी माझ्या हृदयात इतक्या खोलवर बसल्या होत्या की माझ्या प्रत्येक यशाच्या मागे मला त्यांच्या सावलीचा अनुभव होत असे. कधीकधी ऑफिसमध्ये कोणी माझं कौतुक करत म्हणायचं, प्रतीक सर, तुमच्यासारखे लोक फारच कमी असतात. तेव्हा माझ्या मनात सर्वात आधी माझ्या शिक्षकांचा विचार येत असे, जिने सांगितलं होतं, बाळा, शिक्षण तुला ओळख देईल आणि तुझं नाव उजळवेल. मी विचार करायचो, जर त्या आज असत्या तर किती आनंदी होत्या. पण अचानक कुठेतरी गायब झाल्या होत्या, जणू हवेत विरघळल्या. मी त्यांना खूप शोधलं, पण त्या कधीही सापडल्या नाहीत. मित्रांनो, कथा मोठी असल्यामुळे कथेचे 2 भाग केले आहेत. आपण आता पुढील भागात पाहूया की सुरेखा मॅडम सोबत काय झालं ते. पुन्हा भेटूया कथेच्या पुढच्या भागात. धन्यवाद.